इना मला हेल्प करू लागत आहे साबुदाणा बनवण्यासाठी. आलू फ्राय करायचं, थोडं दुरून करायचं मग. ओके इना, इनू ग इना, हे इथे चेअर आणून हेल्प करते. हे खायचं नाही का, बनवायचं असतं, त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके हे असं हात लावू नकोस ना, इथे पोळते. खायचं का तुला? खा. कसं आहे? नाईस. आलू आलू हो मग आलू तुला पाहिजे का आलू? हो ग. मम्मी यू इट. मम्मी यू इट बेबी. खा तू. मम्मी यम्मी मम्मी यम्मी. यू इट नाउ. यम्मी नॉट यम्मी. पिल्ला 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 नाही म्हणायचं मा. काय म्हणायचं? पास्ता हां पास्ता. पाणी 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 मानी म्हणायचं. पाणी तिकडे आहे वाटतं हॉलमध्ये. जा बॉटल आण तिकडून. आता आम्ही निघालो आहेत. इनूचा पासपोर्ट एक्सपायर झाला. आता आम्ही इनूचा पासपोर्ट नवीन पासपोर्टसाठी अप्लाय करण्यासाठी चाललो आहोत. इथं असं आहे की दरवर्षी नवीन पासपोर्टसाठी अप्लाय करावं लागते. तर पासपोर्ट फक्त 1 वर्षासाठीच व्हॅलिड असतं. कारण लहान मुलांचं असं ना की जसं वाढतं वय राहते त्यांचे चेहरे वगैरे चेंज होत असतात आणि त्यामुळं दरवर्षी पासपोर्ट काढला तर नवीन फोटो त्याला हे लागतं. तर त्यामुळं आता यावर्षी नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी, कारण आज जूनमध्ये आम्हाला इंडियाला जायचं आहे, त्यामुळं हिचा पासपोर्ट आवश्यक आहे. तर हिचा फोटो तर झाला आणि बाकीचे दुसरे डॉक्युमेंट्स पण आम्ही कलेक्ट केलेले आहेत. आणि आता इनूचा जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला 6 वर्षाचा भेटेल आणि मग नंतर अजून रिन्यू करावं लागेल. आता रूल असा चेंज झाला की आता दरवर्षी काढायची गरज नाही. बिलो 24 वर्षाचे ज्यांचं वय असेल त्यांच्यासाठी कसं आता जर पासपोर्ट काढला तर 6 वर्ष व्हॅलिड असेल आणि मग 6 वर्षानंतर पुन्हा चेंज करावं लागतं, पुन्हा म्हणजे नवीन ॲप्लिकेशन करावं लागतं. तर आत्ता जर आपण इनूचं जर काढलं तर 6 वर्ष व्हॅलिड राहील आणि पुन्हा आपल्याला OCI कार्डमध्ये पण अपडेट करावं लागेल हिचं, कारण हिचा पासपोर्ट जर्मन असल्यामुळे हिचा OCI कार्ड काढलेला आहे, जेणेकरून की आपल्याला इंडियाला जायचं असेल तर इंडियाचा विजा काढण्याची गरज नाही. त्यासाठी ते OCI कार्ड असते फक्त इनासाठी. तर आता मी ते करून घरी जाईल. इनाच्या पप्पाचं आज होम ऑफिस चालू आहे, वर्क फ्रॉम होम. म्हणजे आमच्या दोघांकडे पण PR आहे. आमचं PR म्हणजे परमनंट रेसिडेन्सी. तर मला आत्ता अजून भेटला नाही आहे, म्हणजे आम्ही ॲप्लिकेशन दिलं आणि ते आता ह्या महिन्यात भेटायला पाहिजे आहे ना PR. हो आता त्याचं काही सांगता येत नाही. आपला ॲड्रेस पण चेंज झाला ना, त्यामुळं वेळ लागू शकते. इथे PRचं असं असते किती वर्षाला? 5 वर्षानंतर PR साठी आपण एलिजिबल आहोत. आणि पण हे पण असतं ना की जॉब केल्याच्यावर कितीतरी वर्ष. तुम्ही जर स्किल्ड वर्कर्स असाल तर सुरुवातीला काही 2 वर्षाचा ब्लू कार्ड भेटतो आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट PR साठी अप्लाय करू शकतो. राईट. इनाचं ते पासपोर्टचं काम झालेलं आहे, त्यामुळे मग आम्ही थोडं सुपर मार्केटमध्ये गेलो. तर त्यानंतर मग हिला
हो मा. ओके, असं तू तुझं करायचं का इनू? ट्राय करायचं मा. यू शुड ट्राय बेबी. हां, तर मग तिथलं काम झालं. मग ही येता येता रडत होती की मला इथे घेऊन चल म्हणून. मग आम्ही आलो. हिनाचे पप्पा गेले घरी आणि त्यांचं ऑफिस चालू आहे, ब्रेकमध्ये आले होते. आणि मग हिला खेळून थोडा वेळ जाते. दुपारचा स्वयंपाक पण आहे मला करायचा अजून, तर खेळून थोडा वेळ जाईल. मग आज थंड आहे त्यामुळे इनूला टोपी ते घालून आणली. माझा स्वयंपाक चालू होता. आणि तुझं काय चालू आहे इनू? आणि आता याच्यामध्ये फक्त ते वायर आहेत ते जुने. याच्यामध्ये लाईट आहेत ते बघून घे. कोणचे लाईट? लाईट म्हणजे याच्यात आहे. ओ मा, बोल ते बल्ब आहे. बल्ब असेल तर घ्यायचं ना, मग नंतर कामी येते. हे बल्ब होल्डर आहे का? नाही, हे होल्डर वेगळंच आहे, पण हे सगळं तर काम आहे. तर उद्या ती गाडी येणार आहे आणि हे सगळं सामान आणि गॅरेजमध्ये जे सामान आहे ते घेऊन जाणार आहे. हे इना इथे. इनू काय करतेस मा? तर ती रूम साफ होऊन जाईल हे घेऊन. आम्ही याचीच वेट करत होतो की हे घेऊन गेल्यावर ते रूम साफ करायची म्हणून. काय ग? अयो, ओ गॉड. नको नको, मला लागेल ना मा. अरे अले. चल जेवण करायचं तुला? हो ग. 7 वाजलेत संध्याकाळचे आणि ऊन आहे. तिथं दिसत असेल. काय ग ते इनू नको, ते झाडं तुटत आहेत ना मा. तसं नाही करायचं ग. अयो इनू, बदमाश. अरे आता संध्याकाळचे 8-9 वाजलेत, अजून पण तसाच आहे प्रकाश, तसाच आहे. आम्ही हे सगळं सामान नेऊन टाकत आहे. इथे सगळं खराब झालं. हे नाही इथे खेळते. इथे असं सामान. आता ते लोक उद्या येऊन घेऊन जाणार आहेत. त्यांनी सांगितलं होतं मेलवर की आम्ही सकाळी 6 वाजता येणार आहे म्हणून. आणि मग आम्हाला वाटलं की रात्रीच ठेवायला पाहिजे, नाही तर सकाळी उठावं लागेल. आणि उद्या सॅटर्डे असल्यामुळे उठायची लवकर इच्छा होत नाही. येण्याचं इथे ना, त्यांनी त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं की 50 किलोच पाहिजेत म्हणून. पण हे 50 किलोच्या खूप जास्त आहे. माहिती नाही एवढं सगळं घेऊन जातील की नाही ते. आता बघू उद्या सकाळी केवढं घेऊन जातात काय नाही ते, तेवढं काय माहिती नाही. आणि आम्ही खूप वेळचे हेच काम चालू आहे. अजून जेवण राहिलं. इनूचं जेवण झालं. किती जोराने ओरडतेस ग इनू. इथे 10च्या नंतर आवाज करता येत नाही,
त्यामुळे आम्हाला वाटलं की 10च्या आधीच करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग आम्ही हे सगळं आत्ताच आवरून घेत आहे. काय ग? किती ओरडते, खूप ओरडते आणि मध्ये 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 करत आहे. हे खूप जड आहेत सगळ्याच्यात. कसली माती आहे याच्यामध्ये? कसली माती आहे? वॉलची माती. आपलं काय म्हणतात, सिलिंग वगैरे नवीन केलं, पुन्हा वॉल्स नवीन केल्यात, तर त्याची जी जुनी माती आहे ते आहे. हे सगळ्या वॉल्सची माती आहे. सगळं ते नवीन केल्यामुळे तर खूप जड आहेत हे सगळे. म्हणजे हे इथले जड आहेत आणि मागचे तेवढे नाही. इनू, तुला काय सांगितलं मी? त्या साईडला जायचं नाही ना? हिच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. इनाकडे सगळे कामं सोडून हिच्याकडेच लक्ष द्यावं लागतात. मग ते आणावं लागेल अजून. आणू का कॅरी बॅग? ही खूप मध्ये 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 चालू आहे हिचं. ती कॅरी बॅग फुटली तर दुसरी आणावं लागेल. हे पण आता थोडंसं बरं वाटत आहे. नसतं खूप इथं हे झालं होतं कचरा. येई ना, इथे चढ तिथे चढ, काही चालूच आहे ना. पाहिजे नाही पॉलिथिन? हिना नको ग, तिथं आणते रागवते तुला. काय? थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू. या. झालं वाटतं लास्ट आहे. पण इथे असं आहे की हे आपण इथे जे कचरा केलेला आहे, माती पडली आहे, ते रस्त्यावर पडू द्यायची नसते. ती आपल्याला क्लीन करावं लागेल. जे आपल्यानी खराब काही झालं असेल रस्त्यावर, मेन रस्त्यावर, तर ते आपल्याला सगळं क्लीन करावं लागते. जे की स्नो जरी पडला, बर्फ जरी पडला, तरी ते पण आपल्याला टाकून टाकायचं. नाही तर मग एवढा कचरा होता घरामध्ये, वाटत होतं का? आणि हे कचरा कुठं पण टाकता येत नाही, त्यामुळं आम्ही घरामध्येच ठेवला होता. हे लागेल ना, पापाला लागेल. झालं वाटतं ना.